हर हर महादेव. नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडून महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आज महाशिवरात्री निमित्त मी आणि माझे मित्र जाणार आहे कोंडेश्वरला पायी. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. जय श्री महाकाल. आपले मित्र सगळे तयार झालेले आहेत आणि आपण निघणार आहे आता कोंडेश्वरसाठी. मित्रांनो, आता आपण या हायवेने कंटिन्यू 6 किलोमीटर चालणार आहे. इथं हरिओम भटला उद्यासाठी जाण्यासाठी एवढी खुशी होती की हरिओम भट रात्रभर झोपले नाही आहेत. तर ते डायरेक्ट एकदम आता कानामध्ये बड्स लावून गाणे ऐकत आहेत. तर मित्रांनो, आपण आता राममेघे कॉलेज पर्यंत आलेलो आहे आणि इथं राममेघे कॉलेजच्या वर आपल्याला थोडंसं थांबायचं आहे. सुयोगचे फ्रेंड्स येईपर्यंत आपण इथं चहा वगैरे पितोय आणि सुयोगनं तर चहा सोडलेला आहे. सुयोगचे फ्रेंड्स आपल्या ग्रुपमध्ये ऍड झालेले आहेत आणि आपण आपला रस्ता कंटिन्यू करतोय. इथं रस्त्यानं चालता चालता हरिओम भट एकदम राजकारणाच्या गोष्टी करत आहेत. मित्रांनो, आता आपण इथं चौकामध्ये पोहोचलेलो आहे आणि इथून कोंडेश्वर 3 किलोमीटर दूर आहे. तुम्ही पाहू शकता की इथं हे कोंडेश्वरचं पोस्टर पण लागलेलं आहे आणि इथं रस्त्याने स्टॉल्स पण आहेत. चला, इथं फराडासाठी एकदम उसळ पण आहे. आपला मित्र पियुष बोके एकदम सकाळीच दर्शन वगैरे करून आलेला आहे. पायी येणाऱ्या लोकांसाठी स्टॉल्स वगैरे बी लागलेले आहेत. आपण आता पायी वगैरे फिरू थोडस. कोंडेश्वरच्या अर्धा किलोमीटर आधीच इथं पार्किंग वगैरे बी चालू झालेली आहे. तुम्ही पाहू शकता किती गर्दी आहे इथं महाशिवरात्रीच्या वेळी. तिथं मागे 4 व्हीलरची पार्किंग होती, इथून 2 व्हीलरची पार्किंग पण सुरू झालेली आहे. आपण इथं मंदिराजवळ पोहोचलेलो आहे आणि आपल्याला मंदिर एकदम जवळून दिसत आहे. आता आपण थोड्या थोड्यामध्ये मंदिरामध्ये एंटर होणार आहे आणि इथं मंदिराच्या परिसरामध्ये जवळजवळ एकदम स्टॉल्स वगैरे पण लावलेले आहेत. फायनली मित्रांनो, इथं दर्शनासाठी इथून मंदिराच्या बाहेर बसणं लाईन लागलेली आहे. तुम्ही पाहू शकता किती गर्दी आहे. आपण इथं मंदिराच्या कमानपाशी आलेलो आहे आणि इथं कमानच्या बाहेर बसणं गर्दी आहे दर्शनासाठी. आपले मित्र पण इथं लाईन मध्ये लागलेले आहेत. लाईन मध्ये लागून जातो एकदम ओके मध्ये. आपल्या क्लासमधले मित्र पण आलेले आहेत. नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आलो आहे कोंडेश्वर इथे. आणि 1.5 तास झालाय. सकाळी 7 वाजतापासून आम्ही लाईन मध्ये लागलो आहे. तरी पण आमचं दर्शन नाही झालं आहे. यावर्षी खूप खूप प्रतिसाद मिळाला आहे. करत राहावे. मी सौरभ आगरकर, ज्यांचा जीवलग मित्र सौरभ आगरकर यांच्या. आपलं दर्शन वगैरे झाला आणि आपण फराळाचा करतोय. आपलं फराळाचा करून झालेला आहे आणि आपण चाललो आता पहाडावरती. पहाडावरती बी एक मंदिर आहे, ते पण बघूया. एवढा चांगला रस्ता असून आपले मित्र एकदम इकून खराब रस्त्याने चालत आहे. हरिओम भट एकदम वेगळ्या वेगळ्या पोच मध्ये फोटो. चला, अरे बस झालं, चला. इथं पहाडाच्या वरती पण खूप सारे स्टॉल्स लागलेले आहेत. पहाडाच्या वरती बी मंदिरामध्ये खूपच गर्दी आहे. इथं पहाडाच्या वरून तुम्ही बघू शकता की मंदिरामध्ये दर्शनासाठी किती लाईन वाढलेली आहे. तर तू समजा नाही, तू समजा नाही. आपलं पहाडावरचं मंदिर बघून झालेलं आहे आणि आपण आता खाली चाललो आहे. तुम्ही पाहू शकता की रस्ता किती डेंजर आहे एकदम. चला चला चला. हरिओम भट, तुम्हाला एवढा डेंजर पहाडून खाली चढताना कसं वाटत आहे? चांगलं वाटत आहे, खूप चांगलं वाटत आहे, पण खूपच चांगलं वाटत आहे. बेकार आहे, ऍडव्हेंचर जिंदगी आहे. गड किल्ले सर करा एकदम इथं काय असतात पुणेवाले.
कोण ओरडत आहे? अबे तेच अटकले रे बा. रस्ता एवढा डेंजर आहे मित्रांनो की थोडासा बी पाय अगर घसरला ना तर डायरेक्ट मध्ये एकदम खाली जाऊन पडते. हरिओम एवढा मोठा पहाड क्रॉस केला का नाही रे. बस हा व्ह्यू पाहण्यासाठी आपण एवढा मोठा पहाड क्रॉस केलेला आहे. नाही रे तिकून झाला इथे डायरेक्ट गोटे मारण्याची प्रतियोगिता. अरे हे काळाच्या वाटे यायला पैसे असतात. मारा रे. वरती जाते खाली. एवढ्या दूर पाण्याच्या उभं फोटो काढत आहे एकदम म्हणजे टॅलेंट की कमी नाही आहे मेरे पास. नाही रे सकाळपेक्षा दर्शनासाठी गर्दी कमी झालेली आहे एकदम डायरेक्ट. भाऊच्या चॅनलने सबस्क्राईब करा, लाईक करा. आपल्या पोटांचा एकदम तलाव वगैरे बघून झालेला आहे आणि आपण चाललोय आता रूमवर. इसी के साथ आज की मजदूरी यहीं खत्म करते हैं. अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार. मुझे नहीं पता, मुझे 2 मिलियन लाइक्स चाहिए, कैसे ना कैसे करके मुझे चाहिए. इतना झिला मैं कभी नहीं होऊंगा अपनी पूरी जिंदगी में जितना इसमें झिला हूं. मुझे चाहिए ही चाहिए. तो लाइक मारो और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो. वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए. अब मैं भी जा रहा हूं, मुझे पैसों के पीछे भागना है. बाय.